हाय एव्हरीवन, आज मी सांगणार आहे ब्लीच। मी ना तुम्हाला नोट्स देत आहे। मी तुम्हाला आहेत ना 10 डेज म्हणजे 10 दिवसाचे नोट्स आहेत ना ते यूट्यूबला टाकलेले आहेत। पण आता मी सांगणार आहे ब्लीच लव काढण्यासाठी एक रीत आहे। लव लपवण्यासाठी एक ब्लीच लव लपवण्यासाठीची एक रीत आहे। ते स्किनच्या लवचे केस रंग फिक्कट करते। जर लव कमी असेल आणि ती काढावयाची नसेल तर ब्लीचिंग करून लपवता येते। ब्लीचिंगचे प्रकार आहेत, एक क्रीम ब्लीच आणि दुसरं पावडर ब्लीच। आता क्रीम ब्लीच ही सगळ्यात जास्त वापरले जाणारे ब्लीच आहे। हे ब्लीच लोकल किंवा इम्पोर्टेड तयार मिळते। वापरण्यासाठी हे खूप सोपे आहे। जास्त क्रीम आणि थोडे ॲक्टिवेटर घेऊन ब्लीच बनवले जाते। जर स्ट्रॉंग इफेक्ट हवा असेल तर ॲक्टिवेटर थोडे जास्त टाकले जाते, थोडे जास्त घ्यावे। क्रीम ब्लीचचा आपण बघितलेला आहे। आता पावडर ब्लीच साठी खालील मटेरियल घ्यावे। ब्लीच पावडर 1 चमचा, अमोनिया 3 ते 8 थेंब, हायड्रोजन पेरॉक्साइड पेस्ट बनवण्या एवढे, अँटी सेप्टिक पाणी, डेटॉल थंड पाणी। ब्लीच कोठे होऊ शकते चेहऱ्यावर, हातावर, संपूर्ण शरीरावर, डोक्याच्या केसांना। ब्लीच आहे ना चेहऱ्यावर, हातावर आणि संपूर्ण शरीरावरती पण ब्लीच होऊ शकते। ब्लीचचे तोटे, अमोनिया स्किनसाठी घातक आहे, त्यामुळे ॲलर्जी येऊ शकते। कालांतराने स्किन काळी पडते, स्किन ड्राय आणि रफ होते, स्किनचा कॅन्सर होण्याची भीती असते। ब्लीचचे फायदे, ग्लो येतो, टॅनिंग निघून जाते, काळे केस भोरे होतात। सूचना, अतिशय नाजूक स्किनवर ब्लीच करू नये। अतिशय खूप नाजूक ज्यांची स्किन असेल त्यांच्यावर ब्लीच करायचे नाही। चेहऱ्यावर कापलेले असेल किंवा रक्त निघत असेल तर तेथे ब्लीच करू नये। स्वतः ब्लीच करू नये। अनुभव ब्युटिशियन कडूनच ब्लीच करावे। ज्यांना अनुभव आहे ब्लीच करण्याचा त्यांच्याकडूनच ब्लीच केले जावे। हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ब्लीचची मी माहिती दिलेली आहे। ते ब्लीच आहे ना, ब्लीचचे किती प्रकार आहे, क्रीम ब्लीच आहे, पावडर ब्लीच, नंतर ब्लीच कोठे होऊ शकते, चेहऱ्यावर, हातावर, संपूर्ण शरीरावरती आणि डोक्याच्या केसांवरती पण ब्लीच होऊ शकते। ब्लीचचे फायदे सांगितले आणि ब्लीच कोणाला करू नये हे पण सांगितलेलं आहे। तुम्ही पण असे आहे ना एक वही तयार करू नये, मी जे बोललेले आहे ते नोट्स म्हणून लिहून घेऊ शकता। चला भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट डेला। माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।